पोलसी एकदम ताज्या सी फूड आणि चिकन व मटनसाठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोअर 14C कलंगूट म्हापसा रोड फुलडेमवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर. संपर्क 95 296 66 394 www.polsi.com. सकाळी 7 ते रात्री 9:30 पर्यंत खुले राहील. पोलसी. नमस्कार. IPLचा काल 18 एप्रिलला 16वा वाढदिवस होता. आता 16वा वाढदिवस हा 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात. त्याप्रमाणे कालची जी कालचा सामना झाला तर मुंबई इंडियन्ससाठी 16वा वर्ष किती धोक्याचं आहे ते फार लक्षात आलं. म्हणजे हे मुंबई इंडियन्ससाठी हे 16वा वर्ष खरीच वेगवेगळ्या धोक्यांचं आहे हे लक्षात येतं. आता IPLची ही 16 वर्ष किंवा त्याविषयी आपण कधीतरी बोलूच, कारण त्याविषयी बोलण्याचं कारण IPLने जे पूर्णपणे जे काय त्याच्यामधली जी काही स्थित्यंतर आहेत घडत गेलेली आहेत सुरुवातीपासून. म्हणजे मॅकॅलम IPLचा पहिला सामना हा संपूर्णपणे आजही त्याच्या आठवणी म्हणजे ब्रँडन मॅकॅलम याच्या आठवणींमध्येच तो आपण समर्पित करतो नेहमी, किंवा त्याच आठवणी जाग्या होतात, त्याच्या आठवणींनाच उजाळा मिळतो की पहिल्याच त्या सामन्यात 158 धावा. म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यावेळीसुद्धा काही द्विशतक वगैरे पुरुषांच्या क्रिकेटमध्ये तेव्हा झालेलं नव्हतं. मग अशाच वेळी 20 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये 158 धावा होणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. म्हणजे IPLला जसं आवश्यक होतं त्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याचं एक सुरुवात, त्याचं बूस्टिंगच असं मिळालेलं होतं, ओपनिंगच असं मिळालेलं होतं की आजचं जे IPL आहे त्याची 16 वर्ष झालेली आहे याची, त्याचं यश कुठेतरी त्या पहिल्याच सामन्यात IPLच्या ते दडलेलं आहे असं आपण म्हणता येईल. आता कालच्या सामन्याचा विचार करूया आपण, जो सामना मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यामध्ये झाला. आणि मुंबई आणि पंजाबचा तो मुलानपूरच्या नवीन मैदानावर, नवीन स्टेडियमवर हा सामना आयोजित होता, सामना खेळला गेला. अतिशय उत्कंठावर्धक सामना असं आपण ज्याला जरी म्हटलं तरी एक अतिशय सोपा विजय. किती वेगवेगळ्या प्रकारे एकाच सामन्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारे आपलाच विजय आपल्यापासून आपण हिरावून घेतो याचं उत्तम उदाहरण काल मुंबई इंडियन्सने दाखवलं. आता यामध्ये जी फलंदाजीची जी आपण बाजू म्हणली तरी काल 192 धावा ह्या कालची खेळपट्टी ती ज्याप्रमाणे खेळत होती त्याला त्या कमीच वाटत होत्या. कारण त्या मैदानावर जर आपण बघितलं त्याच्या सीमारेषा, तर त्या सीमारेषांमध्ये जे अँगल्स होते ते थोडे वाईड अँगल्स होते. म्हणजे ते दुहेरी धावा येण्याची शक्यता जास्ती होती. तिथे त्या घेतल्या गेल्या का तेवढा, किंवा त्यासाठी प्रयत्न दिसले नाहीत मुंबई इंडियन्सकडून, किंवा जे प्रयत्न षटकारांसाठी चौकारांसाठी जेव्हा आवश्यक होते तेव्हा ते झालेले दिसले नाहीत. आणि काही काळ मुंबई इंडियन्सचा ह्या वर्षीचा एक फार मोठी समस्या आहे की ओपनिंग झाल्यानंतर मुंबई इंडियन्स म्हणजे जी 2 वर्ष जो तिलक वर्माचा एक फॉर्म होता, किंवा तिलक वर्मा ज्याप्रमाणे परफॉर्म करत होता त्यानंतर येणारं कोणी असेल ते सुद्धा जे परफॉर्म करत असते, किंवा गेल्या वर्षीचा टीम डेव्हिड, तर त्याच्या आधीचा सुद्धा आपण विचार केला तर या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी फार मोठी पोकळी जाणवायला लागली आहे. तिलक वर्मा जो गेल्या वर्षीपर्यंत आश्वासक वाटत होता तो आता चाचपडताना दिसतोय. ठीक आहे, तो काही धावाही करतोय, पण त्या धावांमध्ये तो तिलक वर्माचा टच दिसत नाही आहे, किंवा तिथे त्याचा मैदानावरचा फलंदाज म्हणून जो वावर आहे तो आश्वासक वाटत नाही. हे मात्र सत्य आपण नाकारू शकत नाही. याच दरम्यान आपण रोहित शर्माचा कन्सिस्टन्सी हा जरी विचार केला तर पुन्हा तुम्ही एकदा बघा, कन्सिस्टन्सी आहे नक्की, पण अजूनही थोडा स्ट्राईक रेट. कारण काय होतं आहे, तो काही बॉल सुरुवातीचे मारतोय, त्यानंतर त्याचा परत चेंडू डॉट जात आहेत, त्यानंतर एकूण तो स्ट्राईक रेट कुठेतरी पुन्हा खाली येतो आहे, की जो तिथून सनरायझर्स हैदराबादनी जी आता एक प्रक्रिया, आता इथे तुम्ही आपण कारण देऊन चालणार नाही की नाही तो शीट अँकर रोल आहे. कारण आता शीट अँकर ट्रॅव्हिस हेड किंवा क्लासीनसारखे खेळाडूसुद्धा हे शेवटपर्यंत थांबत आहेत बऱ्यापैकी.
आणि त्याचसोबत ते मोठी धावसंख्याही उभारत आहेत, जलद गतीने उभारत आहेत. त्यामुळे आता शीट अँकरचा रोल हा जो असतो, त्या शीट अँकरच्या रोलला स्ट्राईक रेटचं पण महत्त्व आहे. इथे हार्दिक पांड्या हा फलंदाज म्हणून किंवा गोलंदाज म्हणून या दोन्ही आघाड्यांवर तो प्रयत्न करताना दिसतोय, प्रचंड झगडताना दिसतोय आणि तो कुठल्यातरी एका वेगळा आता इथे ते दडपण जे आहे, ते दडपण प्रेक्षकांचं आहे. ते दडपण आगामी वर्ल्ड कपच्या सिलेक्शनसाठीचं आहे, त्या परफॉर्मन्ससाठीचं आहे. नक्कीच आहे. या 2 गोष्टी त्याच्यामध्ये नक्कीच आपण म गृहीत धरतो त्याला पाहताना. त्याचसोबत त्याला जे दडपण येतंय आता, ते त्या आजचा जो विषय आहे आपला, तो महत्त्वाचा विषय येतो, की त्याला गोलंदाजी गोलंदाजीचा क्रम तिथे तो आता जी गोलंदाजी स्वतः जी घेतोय, ती गोलंदाजी त्यावेळी त्या संघाला जी उपयोगी ठरेल की नाही. कारण काल आपण विचार केला तर बुमराहला 18वी ओव्हर खेळवणं ही अतिशय फार महत्त्वाची गोष्ट होती, की त्यावेळी कधी संपवायचा. बुमराह आपल्याकडे आहे. बुमराहला कधी संपवायचा, बुमराहला कसा वापरायचा, हे कौशल्य सांभाळण्याच्या नादात महत्त्वाचं म्हणजे इतर गोलंदाजांकडे दुर्लक्ष होतंय. इतर गोलंदाजांची किंवा जो आपल्याकडे 2-2 स्पिनर जर तुम्ही खेळवताय, तर 2 फिरकी गोलंदाज आहेत, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद नबी. हे काही टाकाऊ गोलंदाज नाही आहेत. त्यामुळे आता फिरकी गोलंदाजीकडे आपण जर विचार केला, तर आज भारतामध्ये कुठल्याही प्रकारची खेळपट्टी असून देत, धावांचा मोठा ओघ जेव्हा चालू असतो, तो रोखायचा असेल, तर आपल्याला फिरकीकडे वळावंच लागतं. श्रेयस अय्यरनी त्याचं काम केलंच होतं. त्यांनी त्या दरम्यान एक बळीसुद्धा मिळवला. एक फिरकी गोलंदाजी ही थोडक्यात तुम्हाला आपण जर जेवणातलं किंवा कुठल्याही पदार्थामधलं जे मिठाचं काम असतं, ते करतं. सोडियमचं काम करतं. थोड्या कुठेतरी पोषक तत्व कमी होतं, पण ती चव वाढवून देतं. एक गोष्ट आपण नक्कीच म्हणू शकतो, की पण फिरकी गोलंदाजीला घाबरून कसं चालेल एखाद्या कप्तानाने, मी इथे बुमराहचंच म्हणत नाही आहे किंवा सॉरी माफ करा, हार्दिक पांड्याचंच म्हणत नाही. मी इथे IPLच्या सगळ्या कप्तानांचंच म्हणतोय, की फिरकी गोलंदाज एक जर राशिद खान याचा जर विचार फक्त एक त्याला हुकमी मानलं जातं आहे किंवा सुनील नारायणला हुकमी मानलं जातं आहे. विचार करा, भारत हा तसं म्हटल्यानंतर स्पिनची खाण आहेत आपल्याकडे. स्पिनर्स आहेत. स्पिनिंग खेळपट्ट्या, फ्रेंडली खेळपट्ट्या आपण आता काही ठिकाणी बनवायला लागलो. त्यामुळे स्पिनर्सवर विश्वास दाखवणं, आपल्याकडच्या फिरकी गोलंदाजावर विश्वास हवा. त्यांना 2-2 फिरकी गोलंदाज संघात आहेत. असं पण नाही की ते पार्ट टाईम फिरकी गोलंदाज नाही आहेत. अस्सल फिरकी गोलंदाज आहेत आणि त्यांना जर वापरलं गेलं नाही, तर फार त्यांचा उपयोगच नाही. म्हणजे आता एक असा सुद्धा क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं क्रिकेट हे देशांतर्गत एक खेळलं जावं, अशी एखादी T20 स्पर्धा किंवा T10 स्पर्धा असावी, की ज्याच्यामध्ये सगळ्या बॉलर्सना म्हणजे बॉलर्सचा जो आपण प्रकार आहे, की 6 षटकं माफ करा, म्हणजे साधारण 12 षटकं ही फास्ट बॉलरची असतील आणि 8 षटकं ही फिरकीची असतील. हे प्रायोगिक तत्त्वावर, मी असं नाही म्हणत आहे, की हे पूर्णपणे IPLमध्येच उपयुक्त ठरेल किंवा उपयोगी ठरेल. पण जर देशांतर्गत किंवा क्लब स्तरापासून असा जर विचार झाला, तर फिरकी गोलंदाजांना नाहीतर फिरकी गोलंदाज आपल्याला कळणारच नाहीत, की हे दबाव झेलू शकतात की नाही. आताचे फिरकी गोलंदाज मी म्हणतो किंवा त्यांच्याकडे ते नेहमी नको बाबा आता अमुक फलंदाज आहे, तो का फिरकीला मारणारच. हे आपण आधीच समीक्षा किंवा आधीच एखाद्या गोष्टीचं आपण निकाल लावून टाकतो. त्या प्रकारची गोष्ट होते. त्यामुळे स्वतः निकाल लावणं आता 10 पैकी 5 वेळा किंवा 3-4 वेळा काहीतरी होणार आहे. पण मग ही फिरकी कला म्हणून का आहे? मग ती फिरकी कला म्हणून टिकली पाहिजे. त्याचा वापर झाला पाहिजे. सगळेच जलदगती गोलंदाज किंवा सगळेच सुसाट वेग घेऊन येणार नाहीत. पण फिरकी गोलंदाज महत्त्वाची गोष्ट आहे, की तो त्याच्याकडचं कौशल्य जसजसं आणखीन प्रगल्भ होत जातो, पण त्याच्याकडे दुखापतीची शक्यता कमी असते. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, की त्याची नियमितता ही फार उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तो जो संघाचा भाग बनणं. आता इथे एक धोनीचं उदाहरण, आता त्या दिवशी
अंबाती रायडूचं जेव्हा समालोचन सुरू होतं तेव्हा त्याने एक धोनीचा प्रकार सांगितला की तो एक इतर कर्णधाराने त्याच्या तो एक जर गुण घेतले, सगळेच गुण घ्यावेत, पण तो गुण मुद्दाम त्या पद्धतीने जर घेतला आपण तर उपयुक्त ठरू शकतो. तो म्हणजे असा की 2019ला शार्दूल ठाकूर अ, सलग 3 त्याला बाउंडरीज बसल्या होत्या. तेव्हा अ, रायडूने धोनीला विचारलं की तू फिल्डिंग का बदलत नाही आहेस? की फिल्डिंग का बदलूया नको? तर त्यावर धोनीने सांगितलं नाही बदलायची आहे. मग तो शिकणार कधी? ह्या दडपणाकडे की ह्या अशा त्याच्यावर आता दबाव आला आहे. तीच फील्ड ठेवून म्हणजे आपण जसं आता नो बॉलचा नवीन नियम जसा आपल्याला शिकवतो. एखाद्या गोलंदाजाला शिकवत असेल की आता फिल्डिंग बदलू शकत नाही वगैरे त्या पद्धतीने धोनीच्या स्वतःच्या सिस्टीममध्ये त्यांनी कारण जी पहिल्यांदा त्याला आवश्यक आहे ती फिल्डिंग त्यांनी गोलंदाजाला विचारूनच लावलेली होती आणि त्याच्यामध्ये आपली जी थोडीशी एखाद दुसरा बदल असेल तो केलेला होता. त्यानुसार बॉलिंगची लाईन लेंथ एकदा सांगितली गेलेली होती किंवा गोलंदाजीने सांगितली होती की मी याच्यावर ठेवणार आहे. मग त्यानंतर त्याला अनुसरून काय काय करायचं हे दडपण स्वतः तो बॉलरच शिकू शकतो. बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे की केवढा मोठा विश्वास आहे. मग हा विश्वास फिरकी गोलंदाजांवर आता दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे, की फिरकी आता जर तुम्ही बघितलं तर फिरकी गोलंदाजांची आपल्याकडे कमतरता कधीच नाही आहे. पण तेवढी संधीच मिळाली नाही तर त्यांना ते ते मोठे कसे होणार? ते वर कसे येणार? त्यांना कळतच नाही आहे आता. तुम्ही सगळे संघ काढून बघा. तुम्ही एक ठराविक जर 3-4 फिरकी सुनील नारायण एकीकडे कुलदीप यादव आपण एक म्हणू शकतो, अक्षर पटेल किंवा आर अश्विन, राशिद खान ही 5-6 नावं जर एक सोडली तर भारतामधल्या स्पर्धेमध्ये स्पिनर्सची आणखीन नावं ठळकपणे का पुढे येत नाही आहेत? यजुवेंद्र चहल म्हणजे आज यजुवेंद्र चहलसुद्धा जो काही प्रगल्भ झाला असेल तो त्याला पण विराट कोहली आणि धोनी या दोघांनाच आपण त्याचं भारताकडून खेळताना त्याच्यावर दाखवलेला जो विश्वास होता किंवा चहलची चहलला कसा कसा बनला चहल असा समजा त्याची जर काही हे निघाली तर त्याला कारणीभूत आपण बघू शकतो की 2010च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी तेव्हा सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्समध्ये असणं आणि चहलवर त्यावेळीसुद्धा विश्वास दाखवलेला असणं, त्याच्यानंतरचा जो आणखीन 10 वर्षानंतरचा काळ धोनी, नंतर विराट कोहली म्हणजे तो घडतोय. म्हणजे फिरकी गोलंदाज घडण्याची प्रक्रिया आपण थांबवतोय. आताचा नवीन आपण हा आरोपच आहे एक प्रकारचा की आता कर्णधार मग इथे आपल्याला काल हार्दिक पांड्याचं जर ते प्रामुख्याने लक्षात आलं की फिरकी गोलंदाज हा त्यांनी विश्वासच ठेवला नाही. श्रेयस अय्यरला 1च ओव्हर मिळाली. नबी हा नुसताच क्षेत्ररक्षकाचंच काम करतोय. आपल्याला माहिती असेल की पूर्वी सिंगल विकेट किंवा डबल विकेट टुर्नामेंट असायच्या की ज्याच्यामध्ये दोघांमध्येच ती खेळली जायची आणि बाकीचे क्षेत्ररक्षक उभे असायचे. सेलिब्रिटीज किंवा मोठे क्रिकेटर्स अशांचे ते सामने असायचे. काही कुठल्या तरी कुठलं तरी कारण असेल, त्या निधी वगैरे जमवायचा असेल तर त्यावेळी असायचं आणि बाकीची जी नवोदित क्लबची वगैरे त्या त्या ठिकाणची मुलं किंवा बॉल बॉईज आता जे असतात त्या प्रकारचे जे इतर क्लबचे खेळाडू वगैरे हे नुसते मैदानावर क्षेत्ररक्षण करायचे. 5-5 ओव्हरच्या किंवा 4-4 ओव्हरच्या मॅचेस असायच्या. मग तसा प्रकार व्हायला लागला आहे. हे फिरकी गोलंदाज आता हे त्या प्रकारचेच मैदानावर वावरत आहेत. उलट आता इम्पॅक्ट प्लेयर ह्या रूपामध्ये सुद्धा जर घेता येत असेल गोलंदाजीच्या वेळी तरीसुद्धा फिरकीवर विश्वास ठेवून तर बघूया. आता नाहीतर फिरकी गोलंदाज बनणं सुद्धा बनतील. कोण नाही बनणारच आहे काही नाही. पण फिरकी गोलंदाज हा उपयुक्त गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज हा हुकमी गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज हा धो वाहणारा किंवा स्फोटक फलंदाजावर अंकुश ठेवू शकतो. फिरकी मला तर म्हणणं आहे असं की फिरकी गोलंदाजाकडे जेवढ्या काही आपण आता अस्त्रांचा वापर करतो, अस्त्र हा शब्द वापरतो, तर फिरकीमध्ये टप्पा किंवा उंची खूप गोष्टी आहेत की त्याला खेळपट्टीचाच म्हणजे खेळपट्टी वगळता
नुसत्या हवेमध्ये कसे वापर करायचे, म्हणजे खेळपट्टी स्पिनिंग फ्रेंडली आहे, फिरकीला चांगली आहे की नाही वगैरे ह्या गोष्टी खूप आहेत गृहीत धरतात. पण समजा धरून चालूया की सपाट आहे पूर्णपणे. मुरलीधरनचं आठवून बघतो आपण, की इंग्लंडमध्ये जेव्हा 91 पासूनचीच गोष्ट आहे. पण एकदा मुद्दाम दौरा एक आठवतो, की 96चा वर्ल्ड कप झाला आणि श्रीलंकेचा जो दौरा होता इंग्लंडचा. श्रीलंकेचा दौरा गेल्यानंतर त्यांनी पाटा खेळपट्ट्या पूर्णपणे मुद्दाम ठेवलेल्या होत्या. कारण मुरलीधरन येतोय. 96च्या वर्ल्ड कप गाजवून तो आलेला होता आणि 96च्या वर्ल्ड कपपासून तो एक वेगळाच गोलंदाज बनलेला होता. धडकीच भरायची. मग तरीसुद्धा त्यांनी त्यावेळी तिन्ही कसोट्यांमध्ये वर्चस्व, त्यांनी माझ्या मते 2 कसोट्यांमध्ये त्यांनी 10-10 विकेट पण घेतल्या. पहिल्याच कसोटीमध्ये 13 का 14 बळी घेतलेले लॉर्ड्सवर. ती 2-2.5 दिवसातच संपवलेली. म्हणजे अशा प्रकारे तिथे त्यांनी तो वापर केलेला होता. तिथे त्यांनी हवेमध्ये काही ज्या व्हेरिएशन्स आहेत, बदल आहेत, विविधता आहे, त्याचा वापर केलेला होता. त्यामुळे विविधता ही स्पिनरकडेही फास्टरपेक्षा नक्कीच जास्ती असणार आहे. कारण फास्टरकडे आता बघितलं तर फास्टर प्रयत्न करतात, पण फास्टर जो प्रयत्न करत आहेत तो कसला करतायत, तर तो स्पिनचा करतायत, कटर्सचा करतायत. पण स्पिनर हा टप्प्यांवर करू शकतो, विविध टप्प्यांवर पुढे खेचणं, पुढे खेचून फसवणं. आपल्याला व्यंकटपती राजू वगैरे आठवत असेल, हे गोलंदाज आज लक्षात घ्या किती मोठी गोष्ट असेल, की त्यावेळी त्यांनी त्याप्रमाणे रोखलेलं होतं. पूर्वी बापू नाडकर्णी आपल्याकडे सांगितलं जातं, 21 षटकं मेडन टाकली त्यांनी, निर्धाव. म्हणजे निर्धाव षटकं म्हणजे आजही निर्धावतेकडे स्पिनरला आता नुसतं वाचण्यासाठी किंवा कशासाठी म्हणून कुठल्याच गोलंदाज, इथे स्पिनर असं नाही, कुठल्याच खेळाडूला, गोलंदाजाला ह्या वाचण्यासाठी आता कर्णधाराने वापरू नये, की बाबा हे असं करायचं आहे तर ते म्हणून हा पाहिजे किंवा हा नको, हे नको. आता हे आहेत संघात म्हटल्यानंतर त्यांना वापरा. वापरल्याशिवाय ते त्यांच्यावर त्यांची चमक वाढणार नाही, त्यांच्यावर त्यांच्यात पैलू पडणार नाहीत. म्हणजे संधी आहे. आपण IPLचं जे वाक्य आहे, की प्रतिभेला मिळतो मंच, प्रतिभेला संधी. संधी मिळाल्यानंतर पुन्हा ती आहे ती संधीमध्ये मग परत आपण काय म्हणूया, पार्ट टाईम गोलंदाजालाच जर तिथे जेव्हा घ्यायचं आहे, आता कालचा विचार करता आपण हार्दिक पांड्या आणि मडवाल यांनी टाकलेल्या ज्या ओव्हर्स होत्या, त्यातल्या एखादी ओव्हर, एक ओव्हर जर स्पिनरला दिली गेली असती तर हा सामना कदाचित वेगळा काहीतरी लवकरच रिझल्ट लागला असता. कदाचित मुंबई इंडियन्सच्या बाजूने तो 14-15व्या षटकातच लागला असता किंवा नसतं समजा, तरी एखाद दुसरं षटक लक्षात आल्यानंतर परत बॅकअप बुमरा होताच. पण काल, आता हा मुंबई इंडियन्सचा भाग झाला किंवा सगळ्यांचा आपण विचार म्हणून करू शकतो, पण कालचा जो आशुतोष आणि पुन्हा एकदा तो शशांक, ह्या दोघांनी जी केलेली फलंदाजी होती ती नक्कीच प्रशंसनीय, त्याहीपेक्षा पलीकडे आपण म्हणता येईल. कारण आउट ऑफ नोवेअर, कुठेच नव्हते ते, अशा वेळी ते बाहेर गेले. त्यावेळी कर्णधार सॅम करन नेमका तो काय करत होता, हा एक प्रश्न पडतो. कारण कर्णधार म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आता हे काय होतं आहे, की पुन्हाही ते धोनीकडनं शिकण्यासारखं आहे यांना, की आजच्या कर्णधारांना, की तेव्हाही धोनी कधी कसा प्रसंगानुरूप कसा यायचा, आपल्या संघाला कधी आपण हवं आहे हे त्याला माहिती असायचं. पण आता आपल्याकडे जबाबदारी, आपण फ्रंटला लीड फ्रॉम द फ्रंट करताना खरोखर तिथे पुढे जायची गरज नसते, तर पुढे राहून विचार करायचा असतो. शरीराने पुढे गेलं पाहिजे म्हणजे लीड फ्रॉम दी फ्रंट म्हणता येणार नाही क्रिकेटचा विचार करता, की मीच सगळं, मग पहिली मीच बॅटिंग घेतो, पहिली मीच बॉलिंग घेतो, मग मी खूपदा प्रेशर येतं. चांगल्यासाठीच असतं ते, जिंकून देण्यासाठीच प्रयत्न असतो, किंवा कोणावर आणखीन कुणाची तरी जागा, उगाचं स्थान धोक्यात येऊ नये म्हणून तिथे केलेला कर्णधाराचा तो प्रयत्न असतो. आता हार्दिक पांड्या हा कुणाला तरी वाचवायला बघतोय, हे नक्की आहे. गोलंदाजी त्याच्या बाबतीत म्हणलं गेलं तर, की उगाच कोणी फटके जास्ती खाऊन आपणच घेऊया आपल्यावर, असा एक तो थोडासा एक प्रकार असतो. पण तो घेऊन उपयोग नाही, कारण नाहीतर शिकणार नाही कोण. आणि स्वतः पण कर्णधार त्याच्यामध्ये त्याचं कामगिरी बिघाड होईल, कारण आणि पुढच्या सामन्यात स्वतः कर्णधार असेल की नाही एवढी वेळ येऊ शकते. कारण आजकाल मॅनेजमेंट, संघ मॅनेजमेंट वगैरे हे कधीही कुठलाही निर्णय घेऊ शकतात. मग कालचा जो सामना झाला त्यामधला जसाच वाढदिवस IPLचा साजरा व्हावा, तो अगदी तसाच, म्हणजे 16वं वरीस धोक्याचं, हे मुंबई इंडियन्ससाठी. पण 16वं वरीस, ज्या 16व्या वर्षाला जशी उपमा दिलेली आहे, आपण
सोळावा म्हणजे कवींनी असेल, साहित्यिकांनी असेल, लेखकांनी असेल, काळांनी असेल, जी काही आपण उपमा दिलेली आहे, त्या उपमेतून तसाच अगदी सामना झाला, की तो सामना कधी कुठे वळेल, कुठून कुठे, आधी कसा होता, हे दोन्ही संघांसाठी तो सामना अतिशय रंजक झाला आणि एक चांगला सामना बघितला गेल्याची क्रिकेट रसिकांना त्याचा अनुभूती मिळाली असेल आणि मुंबई इंडियन्ससाठी शेवटी हुश्य सुटलो. म्हणजे निदान तो एक एक पराजय हा विजय मिळवला म्हणणं याच्यापेक्षा एक पराजय टळला मुंबईचा, एवढंच म्हणता येईल. धन्यवाद.